बाबू, परवाची फाईल तू व्यवस्थित ठेवलीस? हा. साहेब येऊ का? या. नमस्कार, काय सापडलं? काही नाही, जमिनीची नोंद लावायची. होईल. कुठे आहे जमीन तुमची? याच गावात. ठीक होईल ना. साहेब येऊ का? या. काय सापडलं? ते वारस हक्काची नोंद करायचे. बर, होईल हो. कुठे आहे जमीन तुमची? याच गावात. याच गावात. ठीक आहे, होईल. साहेब आमची पण जमीन याच गावात आहे. ठीक आहे, माझी जमिनीची नोंद लावायची. होईल ना 100% होईल. पण त्यासाठी काय? त्यासाठी चहा पाणी करावं लागेल. चहा पाणी द्या लवकर. देतो ना, लवकर देतो. पण 2 धपाटे. तुमच्या वयाचा मान राखतोय साहेब. आमची संस्कृती आम्हाला परवानगी देत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही या खुर्चीचा मान ठेवत नाही. अहो, ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात ना, त्या खुर्चीवर कशासाठी बसलाय तुम्ही? आमच्यासारख्या गोरगरीब जनतेची कामं करण्यासाठी, आम्हा शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी, त्यासाठी ज्या खुर्चीवर बसलाय ना. आणि काय तुम्हाला सरकार मोबदला देत आहे ना, दर महिन्याला पगार. तरी तुम्ही भ्रष्ट लोक वरची मलाई खायला तयार. आम्हा गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं शोषण करताय, शोषण. सांगा ना साहेब, आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? मुबलक पाणी असलं, चांगली पिकं आली की बाजारभाव नाही. आणि पाण्याविना पिकं जळतायत आमची. मग तुम्हीच मला सांगा, कुठून द्यायचे आणि तुम्हाला पैसे कुठून द्यायचे सांगा ना. आणि म्हणे आमचा भारत देश महासत्ता होणार. कसा होईल हो महासत्ता भारत देश? तुमच्यासारखे भ्रष्ट या खुर्चीवर बसलेले असताना हा भारत देश महासत्ता कसा होईल? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा. आता तरी सुधरा रे, सुधरा. माझं काम नाही झालं ना तरी चालेल, पण मी तुम्हाला लाच म्हणून 1 रुपया सुद्धा देणार नाही आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही. चला.